नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मुलांनो, कोविड-19 कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, या चॅनेलचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. मी प्राची लुडबे आज तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 7वी मराठी बालभारती भाग 3 मधील एक महत्त्वाचा पाठ. पाठाचं नाव आहे धोंडा. धोंडा म्हणजे काय मुलांनो, माहिती आहे तुम्हाला? धोंडा म्हणजे असा मोठा गोल खरखरीत दगड असतात ना, ते चित्रात पहा दाखवलेत मी. इथे जे गोल गोल फिरता आहेत ते साधारण खडबडीत असतात असे दगड, त्याला आपण गावाला धोंडे म्हणतो, बरोबर ना? तर ह्या पाठाचं जे लेखक आहेत ते डॉक्टर संजय ढोले. यांचा जन्म 1965चा आहे. विविध आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून त्यांनी विज्ञानाच्या कथा प्रसिद्ध केलेल्या आहेत. विज्ञान कथा म्हणजे विज्ञानाबद्दल मुलांना रुची निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळ्या काल्पनिक कथा त्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत त्यांच्या विविध कथासंग्रहांमधून. कोणकोणते कथासंग्रह आहेत त्यांचे पाहूया. प्रेमाचा रेणू, अश्मजीव, अंतराळातील मृत्यू, प्रतिशोध, डिंभक आणि संकरित अशा विविध त्यांच्या विज्ञान कथा आहेत. या विज्ञान कथा वाचून मुलांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण होईल. नक्कीच अशा प्रकारचे ह्या विज्ञान कथा यांच्या पुस्तकांमध्ये आहेत. अशीच एक विज्ञान कथा, काल्पनिक विज्ञान कथा आपण आज पाहणार आहोत, ती म्हणजे धोंडा. पाठाचा परिचय करून घेऊया. या पाठामध्ये एक मुलगा आहे राजू नावाचा. हा एक खोडकर म्हणजे मस्तीखोर. तुम्ही सर्व मुलं मस्ती करणारी असता ना, त्याचप्रकारे खोडकर कोणाचे म्हणजे काही रस्त्यात काय सापडलं तर उचलणं, पाहणं, एखाद्याची कळ काढणं अशा मुलांना सवयी असतात. तसा खोडकर मुलगा आहे, पण जिज्ञासू वृत्तीचा आहे. जिज्ञासू वृत्ती म्हणजे काय? काहीतरी नवीन जाणून घेण्याची वृत्ती. चौकस, हुशार आहे, बुद्धिमान आहे तो. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे दगडधोंडे गोळा करण्याची आवड आहे. असाच एके दिवशी शाळेतून घरी जाताना रात्रीच्या वेळी त्याला एक अनोखा दगड मिळतो. तो दगड त्याला रात्रीचा चकाकताना दिसतो. तेव्हा त्याचं कुतूहल चाळवलं. कुतूहल म्हणजे वेगळं काहीतरी आहे, जाणून घेण्याची इच्छा चाळवली आणि त्याने तो दगड शिक्षकांना दाखवला. आणि शेवटी शास्त्रज्ञ तो दगड ओळखतात आणि तो परग्रहावरून आलेला, परग्रह म्हणजे आपले पृथ्वी सोडून इतर परग्रहावरून आलेला एक दगडरूपी नरभक्षक व उपद्रवी सजीव प्राणी असतो असं कळलं शास्त्रज्ञांना. आणि हे असे ते भयानक दगड नष्ट केले जातात. तर राजूच्या चातुर्यामुळे पृथ्वीवर हे संकट आलेलं धोंड्याच्या रूपाने ते संकट टळते. तर अशा प्रकारची ही काल्पनिक कथा आहे. तर या अनोख्या दगडाबाबतची माहिती आपण या काल्पनिक कथेमधून जाणून घेऊया. राजू हा चौकस बुद्धीचा जिज्ञासू मुलगा, सतत काही ना काही उद्योग करणारा, प्रश्न विचारणारा, खूप प्रश्न विचारणारा. 1/1 म्हणजे किती? 0/1 म्हणजे किती? त्यांच्यात फरक काय? सूर्याचं तापमान किती? असे प्रश्न विचारून भंडावून सोडणारा हा राजू. रस्त्यात काही नवीन वस्तू दिसली अथवा प्राणी दिसला म्हणजे तो त्यातच रमत असे. चौकस म्हणजे काय? कुतूहल मिश्रित बुद्धी. असा चौकस बुद्धीचा. नुसतं आपलं बघायचं, घ्यायचं, टाकायचं नाही, तर त्या काही नवीन दिसलं तर कुतूहल असायचं, काय असेल त्यामध्ये. सतत काही ते करत राहायचं, काही वेगळे प्रश्न विचारायचं. 1/1 म्हणजे किती येणार उत्तर,
आणि 0/1चं उत्तर काय, मग दोघात फरक काय, सूर्याचं तापमान किती, असे भंडावून सोडणारे म्हणजे हैराण करणारे घरातल्यांना, शाळेतल्या शिक्षकांना, मुलांना पण असे तो प्रश्न विचारत बसायचा. असे प्रश्न विचारून हैराण करणारा असा तो मुलगा होता. काही नवीन वस्तू दिसली, काही प्राणी दिसला की तर तेच बघत बसायचं, त्याच्यात रमत बसायचा, त्याच्याकडेच निरीक्षण करत बसायचा. असा हा राजू मुलगा होता. एक दिवस शाळेतून जाताना नेहमीप्रमाणे तो शाळेतून निघाला. आजही शाळेतून येताना नेहमीप्रमाणे राजूचे मित्र काय झाले, पुढे निघून गेले. कारण का तो थांबत बसायचं ना, हे शोध ते शोध. त्यामुळे त्याचे मित्र काय झाले, पुढे निघून गेले. संध्यप्रकाश अंधुक होऊ लागला होता. राजू एक दगड उचलून बॉलिंग करावे तसा फेकत रस्त्याने चालला होता. संध्यप्रकाश म्हणजे संध्याकाळचा प्रकाश बघा, दिवस संपला, रात्र सुरू झाल्यानंतरचं कसं असतं वातावरण पहा, या चित्रात दिसते तुम्हाला. त्याला म्हणतात संध्यप्रकाश. म्हणजे दिवस संपून रात्र म्हणजे काळोख ना, तर रात्र सुरू होण्यापूर्वी दोघांच्या मधला जो मंद प्रकाश असतो त्याला संध्यप्रकाश म्हणतात. तसा अंधुक होऊ लागला होता, कमी कमी होत चालला होता, म्हणजे रात्र सुरू व्हायची सुरुवात झालेली आहे. आणि असा राजू काय करत होता, घरी जाताना एक एक दगड उचलून बॉलिंग करतात ना, तसा रस्त्याने फेकत फेकत चालला होता. बॉलिंग म्हणजे माहिती आहे ना, क्रिकेटमधील गोलंदाजी, त्याला बॉलिंग म्हणतात. बॉलिंग हा इंग्रजी शब्द आहे. अचानक त्याला एक गुळगुळीत दिसणारा पण स्पर्शाला खरखरीत असा दगड त्याच्या हाती लागला. त्यानं तो नेहमीप्रमाणे फेकला, पण तो घरंगळत न जाता उड्या मारत अपेक्षेपेक्षा खूपच अंतरावर जाऊन थांबला. गाडीला ब्रेक लागावा तसा. राजूला आश्चर्य वाटलं. तो थोडा वेळ थबकला. जास्त बल न लावता फेकलेला दगड एवढ्या लांबपर्यंत कसा गेला, त्याला आश्चर्य वाटले ह्या गोष्टीचं. तो पाहता पाहता काय झालं, अनेक दगड फेकत असताना एक गुळगुळीत दगड काय झालं, पण स्पर्शाला खडबडीत थोडासा लागत होता, खरखरीत लागत होता हाताला. असा दगड त्याच्या हाताला लागला आणि त्याने फेकला. आणि तो दगड बघा कसा असा सरळ जायला पाहिजे ना, म्हणजे घरंगळत म्हणजे काय, गडगडत जायला पाहिजे ना आपण दगड टाकतो तसं. तर तसं घरंगळत न जाता तो उड्या मारत, आता मी चित्रात तुम्हाला दाखवलं मी त्याप्रमाणे, तो दगड काय अपेक्षेपेक्षा वेगळा असा काय उड्या मारत खूपच अंतरावर जाऊन थांबला. मग त्याची अपेक्षा होती की तो घरंगळत जाईल, मग तसा ना तसा असा उड्या मारत गेला. गाडीला ब्रेक लागावा तसा. राजू आश्चर्यचकित झाला. तो थोडा वेळ थबकला, थांबला तिथेच. दगड बघून आपण बल लावलं नाही जास्त, बल म्हणजे जोर ना, जोर लावतो ना आपण एखाद्या वस्तूला, तसं मी बल लावलं नाही जास्त, तरी पण तो एवढा लांब कसा काय गेला, तो विचार करायला लागला राजू. त्याच्या डोक्यात प्रश्न पडले आता राजूच्या, कसा दगड हा लांब गेला. त्यानं दुसरा धोंडा उचलला. मग ते सगळे आजूबाजूला दगडच होते ना, तसा एक त्याने दगड उचलला. खूप जोर लावून त्याने तो फेकला, पण पूर्वीच्या फेकलेल्या गुळगुळीत धोंड्यापर्यंत न पोचलेला पाहून राजू थोडा धास्तावला. त्याला काहीच कळत नव्हतं. हा अनुभव त्याला वेगळाच होता. काय करावं त्याला सुचत नव्हतं. कदाचित आपला भ्रम असू शकेल म्हणून त्याने तो धोंडा पुन्हा फेकण्याचं ठरवलं. त्यानं काय केलं, इथे मी बघा राजूच्या बाजूला दाखवलं आहे, साधा धोंडा उचलला आणि तो त्याने फेकला खूप जोर लावून. पहा, पण तो फेकला तर तो त्याच्यासारखा उड्या मारत नाही गेला किंवा त्याच्यापर्यंत पण जाऊन पोचला नाही. त्यामुळे राजू घाबरला, धास्तावला म्हणजे घाबरला. त्याला काहीच कळत नव्हतं. दोन्ही दगडांच्या पुढे सरकण्यामध्ये फरक होता ना, तो उड्या मारत गेलेला आणि हा असाच गेला फेकल्यावर जातो तसा. अनुभव त्याला वेगळाच होता. काय करावं त्याला सुचत नव्हतं. कदाचित हा आपला भ्रम असेल, त्याला वाटतं माझा भास असेल, तो दगड गेला असेल, बॉल कसा जातो ना टप्पे घेत घेत तसा गेला असेल असं त्याला वाटलं. म्हणून त्याने तो धोंडा पुन्हा फेकण्याचं ठरवलं. यावेळेस तो गुळगुळीत दिसणारा पण खरखरीत वाटणारा धोंडा त्याने उचलून पूर्वीपेक्षा थोडं खूपच कमी बल लावलं आणि फेकला. आणि चेंडू जसा उड्या मारत जातो, खोडकर मुलं जशी उड्या मारत पळतात, तसाच तो धोंडा पूर्वीपेक्षाही उंच उड्या मारत गेला व थांबला. म्हणजे काय झालं कळलं तुम्हाला. त्याने पुन्हा तो दगड फेकला, पण मगाशासारखाच तो काय केलं, कमी बलाने फेकला त्याने,
मग अशाप्रमाणेच तो उड्या मारत काय झाला, पूर्वीपेक्षाही उंच उड्या मारत गेला व थांबला. राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली. एक नवीन खेळणंच आपल्या हाती आलं ह्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. बाकीच्या दगडाप्रमाणे नव्हतं ना, वेगळंच काहीतरी होतं. त्यामुळे त्याला आनंद वाटला. हा धोंडा म्हणजे काहीतरी विलक्षण असल्याची त्याला जाणीव झाली. विलक्षण म्हणजे अजब, वेगळं म्हणतो ना आपण, काहीतरी वेगळं आहे धोंड्यामध्ये, याची त्याला जाणीव झाली. राजूला आनंदी झाला ना तो. आणि त्याने काय केलं पाहूया. शाळा सुटून बराच वेळ झाला होता. अंधार दाटून आल्याने राजूला खेळ थांबवावा लागला. तो विलक्षण धोंडा त्याने उचलला. अजून काही वेगळ्या प्रकारचे दगडही त्याने गोळा केले. राजू घरी आला. घरी नेहमीप्रमाणे त्याचं स्वागत होणार होतं. पहा, शाळा सुटून बराच वेळ झाला. अंधार होत आला होता ना आता, कारण मगाशी संधीप्रकाश होता, त्याच वेळेला तो दगड गोळा करत होता. आता अंधार पडू लागला आणि त्यामुळे अंधार दाटून आल्याने राजूला हा खेळ थांबवावा लागला दगडाचा. आणि तो विलक्षण धोंडा त्याने उचलला आणि काही वेगवेगळे धंडे त्याने गोळा केले आणि घरी आला. आता घरी नेहमीप्रमाणे त्याचं स्वागत होणार होतं. स्वागत म्हणजे तुम्हाला शब्दाचा अर्थ कळला असेल. कसं स्वागत होणार होतं, कसं स्वागत होणार होतं आलं का बाळांनो लक्षात तुमच्या? दम देऊन किंवा ओरडून, है ना, कारण शाळा सुटून काळोख पडला तरी अजून तो घरी पोचला नव्हता. त्यामुळे त्याचं जंगी स्वागत घरी आता होणार होतं त्याच्या आईबाबांकडून. तर तो आता घरी आला. राजूचे वडील बाबा पाटील कडक शिस्तीचे आणि करारीही होते. घरी येताच बाबांचा करडा स्वर राजूच्या कानी आला. वडील कसे होते त्याचे? कडक शिस्तीचे होते. कडक म्हणजे माहिती ना आपण, माझे वडील कडक आहेत म्हणजे शिस्तीचे. करारीही होते म्हणजे कठोर विचाराचे होते. घरी येताच बाबांचा करडा स्वर राजूच्या कानी आला. करडा स्वर म्हणजे हुकमत असलेला आवाज, म्हणजे अगदी जबरीचा आवाज म्हणतो ना आपण, त्याच्या कानी आला. काय बोलले बाबा? राजू, कुठे होता इतक्या वेळेपर्यंत? बाबांनी त्याला विचारलं, इतक्या वेळेपर्यंत कुठे होतास तू? शाळा सुटल्यानंतर किती, थोडा वेळ, 15 मिनटं लागतील, 20 मिनटं लागतील, अंधार पडला तरी तो आला नव्हता ना. बाबांनी विचारलं, राजू कुठे होता इतक्या वेळेपर्यंत? राजू म्हणतो, शाळा सुटल्यानंतर मी खेळत होतो. बाबांना म्हणतो. बाबा म्हणतात, काय खेळत होतास? दगडधोंडे. बाबांचा वैतागलेला स्वर, वैतागलेल्या चिडलेल्या स्वरात बोलले, काय खेळत होतास? दगडधोंडे. राजू काय म्हणतो बघा, हो. राजूचा हुंकार, तो दगडधोंड्याबरोबरच खेळत होता ना. बाबांना माहीत नव्हतं तरी पण बाबा सहज बोलले आणि ते खरं निघालं. त्यामुळे राजू असं बोलतो म्हणजे हो. बाबांनी राजूच्या खिशातील सर्व दगडधोंडे काढून बाहेर भिरकावले. फेकलेल्या त्या गुळगुळीत धोंड्याकडे राजू आशाळभूत नजरेने पाहत राहिला. रात्र बरीच झाली होती पण राजूला झोपच येत नव्हती. बाबांनी बाहेर फेकलेला तो गुळगुळीत धोंडाच त्याच्या डोळ्यासमोर येत होता. काय झालं? बाबांनी चिडले होते ना, वैतागले होते. सगळे दगडधोंडे त्याच्या खिशातले घेतले आणि भिरकावून दिले, फेकून दिले. फेकलेल्या त्या गुळगुळीत धोंड्याकडे राजू आशाळभूत नजरेने म्हणजे केविलवाण्या नजरेने, वाईट वाटलं ना त्याला, एवढं त्याने शोधून आणले होते, काहीतरी वेगळा दगड आणला होता. बाबांना काहीच माहीत नव्हतं. त्याने फेकल्यामुळे त्याला वाईट वाटलं. तो केविलवाण्या नजरेने त्या धोंड्यांकडे पाहत राहिला. रात्र बरीच झाली होती पण राजूला झोप येत नव्हती. का? कारण बाबांनी बाहेर फेकलेला तो गुळगुळीत दगड त्याच्या डोळ्यासमोर त्याला दिसत होता. त्यामुळे त्याला झोप येत नव्हती. त्या डोळ्यासमोर आपल्याला मग कधी झोप येईल नाही, डोळ्यासमोर आपण वेगळं काय पाहिलं असेल तेच दिसतं ना आपल्याला, तसं त्याला तो दगडच दिसत होता. बाहेर आजूबाजूला पाहत तो बाहेर पडला. बाहेर किट्ट अंधार होता. तो धोंडा त्याला कुठे सापडणार होता? तरी देखील बाबांनी जिथे सर्व दगडधोंडे भिरकावले होते ती जागा त्याने शोधून काढली पण तो धोंडा काही सापडेना. राजू कष्टाने उठला. शेवटचा प्रयत्न म्हणून झुडपांमध्ये शोधण्याचा निर्णय त्याने घेतला. तिकडे जात असतानाच गर्द झुडपात राजूला काहीतरी अंधुकशी चकाकी असलेला तो धोंडा दिसला. काय झालं? आजूबाजूला पाहतो हळूच बाहेर पडला. त्या झोप लागत नव्हती ना, बाहेर एकदम अंधार होता, काळोख होता. तो धोंडा त्याला कुठे सापडणार? तरी ज्याने बाबांनी जिथे दगड भिरकावले तिथे त्याने शोधलं पण धोंडा काही सापडेना. तो उठला, आपण जाऊन दे आता घरी जाऊया.
मग शेवटचा प्रयत्न म्हणून झुडपामध्ये त्याने शोधायचं जेव्हा ठरवलं तेव्हा त्या झुडपामध्ये त्याला काय गर्द झुडपात म्हणजे गर्द झाडी होती ना, इथे बघा दिसतं चित्रामध्ये आजूबाजूला भरपूर झाडी. तर त्या गर्द झुडपात त्याला असं अंधुकशी काही चकाकी असलेला एक धोंडा, बघा इथे चकाकतोय बघा धोंडा दिसतोय तुम्हाला, चकाकी असं काहीतरी चकाकतंय असं त्याला दिसलं. किट्ट अंधार म्हणजे दाट अंधार, रात्रीचा अंधार माहिती आहे ना कसा असतो, आणि लकाकतोय असं त्याला काहीतरी वाटलं. मग त्याला कळलं, हां म्हणजे रात्रीच्या वेळी हा धोंडा असा दिसतो तर, तो मनात म्हणतोय रात्रीच्या वेळी हा धोंडा असा दिसतो तर. आणि तो चकाकलेला दगड त्याने घेतला. कुठलीही भीती न बाळगता राजूनं झुडपात हात घालून तो धोंडा काढला आणि दबक्या पावलानं घरात येऊन टेबलाचा ड्रॉवर हळूच उघडून त्याने सगळे दगडधोंडे एका कोपऱ्यात ठेवले. काय केलं त्याने, घाबरला नाही तो, झुडपात हात घालून धोंडा काढला. दबक्या म्हणजे हलक्या पावलाने, म्हणजे वडिलांना जाग येऊ नये, आईला जाग येऊ नये, बरोबर ना, अशा प्रकारे हळूच तो आत आला. आणि ड्रॉवर म्हणजे काय, टेबलाचा खण असतो ना, तो उघडून, इथे मी वरच दाखवला आहे धोंडा कारण आतमध्ये दाखवला तर मला दिसणार नाही म्हणून, तर त्याने तो धोंडा ठेवून दिला. सगळे धोंडे का कोपऱ्यात ठेवले, कारण ड्रॉवर उघडला तर आई बाबांना सापडले तर परत फेकून देतील म्हणून त्याने कोपऱ्यात ठेवले. सकाळी उठल्यावर राजूने टेबलाचा संपूर्ण ड्रॉवर उघडला. धोंड्याबरोबर सोबत ठेवलेले इतर 3-4 दगड त्याला सापडले नाहीत. राजूने धोंड्याकडे निरखून पाहिलं. तो आकारानं त्याला काहीसा फुगीर भासला. उचलताच पूर्वीपेक्षाही जड जाणवला. हा आपल्याला भास होतोय की काय? राजूला कसलाच अर्थबोध होत नव्हता. तेवढ्यात आईच्या हाकेनं तो विचार शृंखलेतून बाहेर आला. काय झालं, त्याने रात्री काय केलेलं, त्या दगडासोबत अजून काही दगड ठेवले होते ना त्याने, त्यामुळे जेव्हा त्याने ड्रॉवर उघडला तो काय पाहायला मिळालं त्याला, 3-4 दगड आजूबाजूचे जे होते सापडलेच नाहीत. आणि धोंड्याकडे त्याने पाहिलं तर तो अजून फुगीर झाला होता, म्हणजे फुगला होता. पहिल्यापेक्षा त्याने आणलेला दगड जेवढा होता त्यापेक्षा जरा मोठा दिसला आणि जडही लागला हाताला त्याला. हा आपल्याला भास होतो की काय, भ्रम होतोय की काय असं त्याला वाटलं. त्याला कसलाच अर्थबोध होत नव्हता. अर्थबोध म्हणजे काहीच त्याला समजत नव्हतं. काही न समजणे, कशी नाही, सॉरी ह्या ठिकाणी काय पाहिजे शब्द, काही पाहिजे, चुकून इथे कशी आलेला आहे, काही न समजणे. आणि तेवढ्यात आईच्या हाकेनं तो विचार शृंखलेतून बाहेर आला. म्हणजे तो विचार करत होता काय झालं असेल, हे छोटे छोटे इतर 3-4 दगड कुठे गेले. आणि अशा विचार करत असताना आईने हाक मारल्या म्हणून त्या विचारांची त्याची साखळी तुटली. तो विचार शृंखलेमधून काय बाहेर आला. शाळेत जाताना राजूनं सर्वांची नजर चुकवत तो धोंडा हळूच आपल्या दप्तरात ठेवला. त्या धोंड्यामुळे राजूच्या मनात कुतूहल जागृत झालं होतं. कुतूहल म्हणजे माहिती आहे ना, कुतूहल म्हणजे काहीतरी नवीन उत्सुकता, नवीन जाणून घेण्याची त्याला उत्सुकता लागलेली. कुतूहल म्हणजे उत्सुकता. पण त्याने तो दगड दप्तरात ठेवला आणि तो शाळेत गेला. तर काय असेल तो धोंडा, ह्याची त्याला काय उत्सुकता होती. काहीतरी आपण शोध लावणार, पाहूया काय आहे तो दगड. कुतूहल म्हणजे उत्सुकता. रात्री कुणालाही न दाखवता राजूनं तो धोंडा पुन्हा आधीच्या ठिकाणीच ड्रॉवरमध्ये ठेवला. आधी जिथे ठेवला होता तिथेच ठेवला आणि फारसा कुणाशी न बोलताच तो झोपी गेला. मध्यरात्री एखाद्या स्वप्नातून उठावं तसा तो गडबडून उठला. रात्री पुन्हा आई शेजारीच झोपली होती. त्यानं तिला हलवलं पण ती उठली नाही. राजूला आश्चर्य वाटलं. टाचणी पडल्याचा आवाज होताच उठणारी आई एवढी गाढ कशी झोपली याचंच त्याला आश्चर्य वाटत होतं. तो रात्री उठला मध्यरात्री, आई झोपली होती, त्याने हलवलं बघायला आई उठते का, पण उठली नाही. त्याला आश्चर्य वाटलं की टाचणी जरी पडली, जरा जर काय सूट आवाज झाला तर आपली आई उठते, एवढी गाढ कशी काय झोपली याचंच त्याला आश्चर्य वाटलं. आणि ते आश्चर्य करत करत तो स्वतः उठला. त्याने काय केलं, तो उठला आणि तेवढ्यात त्याचं लक्ष टेबलाकडे गेलं. तो चकित झाला. जिथे त्याने धोंडा ठेवला होता त्या बंद ड्रॉवरच्या फटीमधून प्रखर प्रकाश किरणं बाहेर येताना त्याला दिसली. एखाद्या चुंबकाकडे आकर्षित व्हावं तसा राजू त्या टेबलाकडे ओढला गेला. नकळत त्याने ड्रॉवर उघडला. उघडताच ती खोली पूर्ण प्रकाशाने झळकून गेली. धोंडा एखाद्या हिऱ्यासारखा चमकत होता.
त्याच्यापासूनच विशिष्ट प्रकारच्या लहरी निघत होत्या. त्या प्रखर प्रकाशातही आई बाबा झोपलेले पाहून राजू गांगरला. कदाचित या धोंड्यामुळेच ते झोपले असावेत असा तर्क त्यानं केला. काय झालं, तो पाहिलं त्याने आपली आई झोपली आहे आणि तो उठला आणि टेबलाकडं गेला आणि चकित झाला. का चकित झाला तो, तर जिथे तो धोंडा ठेवला होता त्या ठिकाणी बघा त्या डोळ्याच्या फटीतून प्रखर प्रकाश किरणं बाहेर येताना दिसत होती त्याला. त्याने इथेच धोंडा ठेवला होता की नाही, त्या ठिकाणी त्याला प्रखर प्रकाश किरणं दिसू लागली. एखाद्या चुंबकाकडे आकर्षित व्हावं तसा राजू टेबलाकडे गेला तो. आपण पहा, आता चित्रात पाहिलं ना तुम्ही. आणि त्याने ड्रॉवर उघडल्याबरोबर संपूर्ण घर प्रकाशाने भरून गेलं, झळकून गेलं म्हणजे झळाळून गेलं. संपूर्ण घरभर प्रकाश झाला आणि तो धोंडा एखाद्या हिऱ्यासारखा चमकत होता. त्याच्यातून विशिष्ट प्रकारच्या लहरी म्हणजे लाटा निघत होत्या प्रकाशाच्या. आणि तेवढ्या प्रखर प्रकाशातही आई बाबा झोपलेले पाहून तो गांगरला. त्याला कळे ना कसे काय आई बाबा झोपले एवढ्या ह्याच्यामध्ये. आणि मग त्याला वाटलं, त्याने तर्क केला, कदाचित या धोंड्यामुळेच ते झोपले असावेत असा तो विचार करायला लागला. असं त्याने तर्क म्हणजे अंदाज केला की त्याने स्वतःच्या मनाने अंदाज केला की बहुतेक या दगडामुळेच धोंड्यामुळे ते झोपले असावेत. नंतर धोंड्यापासून निघणाऱ्या प्रकाशलहरी त्याच्या आईबाबांच्या व परिसरातील इतर सजीव प्राण्यांच्या मेंदूंच्या लहरीशी जुळल्याने ते गाढ झोपेतून उठणं शक्य नव्हतं. पण राजू स्वतः त्यावेळेस स्वप्नसृष्टीत असल्याने धोंड्यापासून निघणाऱ्या लहरी त्याच्या मेंदूशी जुळू शकल्या नव्हत्या. म्हणूनच त्या महत्त्वाच्या क्षणी राजू जागा झाला होता. काय म्हणतात या ठिकाणी, राजूने काय तर्क बांधला की धोंड्यापासून ज्या प्रकाश लहरी निघत होत्या त्या त्याच्या आईबाबांच्या आणि परिसरात इतर सजीवांच्या मेंदूंच्या लहरीशी जुळल्या आणि म्हणून हे गाढ झोपले आहेत आणि ते उठणं शक्य नव्हतं. त्याची आई गाढ झोपलेली, जी पटकन उठणारी, पण तीही गाढ झोपली होती. म्हणजे त्या धोंड्याच्या लहरी आणि इतर ह्या प्राण्यांच्या लहरी, मेंदूच्या लहरी ह्या जुळल्या म्हणून ते झोपलेत. पण राजू मात्र यावेळेला जागा होता ना. स्वप्नसृष्टी म्हणजे त्याला जणू का आपलं स्वप्न पडलं असं वाटत होतं, पण स्वप्न नव्हतं, ते खरं होतं. आणि त्यामुळे त्या धोंड्यापासून निघणाऱ्या लहरी त्याच्या मेंदूशी जुळू शकल्या नव्हत्या आणि म्हणून या महत्त्वाच्या क्षणी राजू जागा झाला होता असा तो तर्क लढवतोय. तरीसुद्धा हे सर्व राजूच्या आकलना पलीकडचं होतं. आकलना पलीकडचं म्हणजे न समजण्याच्या पुढचं. त्याला काही समजत नव्हतं, म्हणजे सोप्या भाषेत की काय चाललं आहे. ह्या धोंड्यामधून निघणारा प्रकाश, परत आईबाबा झोपले आहेत, हे सर्व त्याच्या समजण्याच्या पुढची घटना होती. आणि त्या प्रकाश फेकणारा संपूर्ण घर असं लखाकलं होतं त्याच्या प्रकाशाने. अशा प्रखर प्रकाश फेकणाऱ्या धोंड्याकडे राजू जास्त काळ पाहू शकला नाही. त्याने आपली नजर दुसरीकडे वळवली. आपल्या पण डोळ्यावर बघा ना, अचानक एखादा प्रकाश आला तर आपण पाहू शकत नाही ना, त्यामुळे त्यानेसुद्धा नजर दुसरीकडे वळवली म्हणजे फिरवली. असा हा धोंडा आहे तो. क्षणानंतर डोळे उघडून त्याने लख्ख प्रकाशात पुन्हा त्या प्रकाशमय धोंड्याकडे पाहिलं. प्रकाश ज्याच्यातून निघत होता त्या धोंड्याकडे त्याने पाहिलं. पुन्हा नजर फिरवून प्रकाशमय धोंड्याची हालचाल पाहून तो शहारला. धोंडा वेडावाकडा होऊ लागला. त्याच्यापासून दुसऱ्या एका धोंड्याची निर्मिती पाहून तर राजू घाबरला. दगडापासून दगड, त्याला काहीच सुचत नव्हतं. काय झालं कळलं का बाळांनो? तो दगड जो होता, क्षणानंतर डोळे उघडून जेव्हा लख्ख प्रकाशात पुन्हा त्याने पाहिलं धोंड्याकडे, तर त्या धोंड्याची हालचाल होऊ लागली, असं हलायला लागला. तर हालचाल पाहून राजू शहारला म्हणजे काय झालं, घाबरला राजू. धोंडा वेडावाकडा होऊ लागला आणि त्या धोंड्यापासून पहा काय झालं बघा, त्या धोंड्यापासून दुसरा एक धोंडा निर्माण झाला. त्या धोंड्यापासून एक छोटा अजून धोंड्याची निर्मिती झाली. दगडापासून दगड कसा काय निर्माण झाला त्याला काही सुचत नव्हतं आणि तोही धोंडा हलू लागला. तो धोंडासुद्धा हलू लागला. नुकत्याच जन्मलेल्या त्या लहान धोंड्याची, जसं लहान मुलं जन्म होतो की नाही, मांजरीला मांजरीचा, आईला बाळाचा जन्म होतो, तसं त्या नवीन धोंडा जो निर्माण झाला त्याची हालचाल पाहून राजूला भीतीमिश्रित गंमत वाटली. छोट्या धोंड्याला स्पर्श करण्याचा मोह झाला त्याला, पण त्यानं तो टाळला. प्रकाशमय धोंडे त्याला आता स्पष्ट दिसत होते. धोंड्याचा प्रकाश हळूहळू लुप्त होऊ लागला. तसा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला. काय झालं, तो जो लहान धोंडा जो आहे
तो सुद्धा हालायला लागल्यावर राजूला भीती मिश्रित गंमत वाटत होती आणि भीती पण वाटायला लागली ना, की काय हे वेगळं. छोट्या धोंड्याला स्पर्श करण्याचा मोह झाला त्याला, असं वाटलं की आपण स्पर्श करावा, पण त्याने तो टाळला. आणि मग प्रकाशमय धोंडे त्याला आता स्पष्ट दिसत होते दोन्ही, आणि हळूहळू त्यांचा प्रकाश लुप्त होऊ लागला, प्रकाश नाहीसा झाला. तसा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला, म्हणजे त्याला झोप येऊ लागली, कारण तो प्रकाश डोळ्यासमोरचा नाहीसा झाला ना, त्यामुळे त्याला झोप येऊ लागली. लख्ख प्रकाश म्हणजे तेजस्वी प्रकाश. शहारला म्हणजे त्याच्या अंगावर काटा आला, घाबरला. त्या धोंड्यांचा प्रकाश लुप्त झाला म्हणजे नाहीसा झाला, आणि झोपेचं अंमल म्हणजे अधीन, तो झोपेच्या अधीन होऊ लागला, त्याला झोप येऊ लागली. सकाळी उठताच रात्रीचा स्वप्नवत प्रसंग राजूला आठवला. त्याला वाटलं स्वप्न की काय, परंतु सकाळी उठल्यावर त्याला आठवलं आणि तो तसंच टेबलाकडे धावला. आत एक लहान व दुसरा मोठा धोंडा पाहून त्याचं हृदय धडधडलं. रात्री आपण जे पाहिलं ते खरंच असल्याचे त्याला खात्री पटली. दोन्ही धोंडे त्याने खिशात टाकले. म्हणजे रात्री जे आपण पाहिलं त्याला वाटलं स्वप्न होतं की काय, म्हणून तो धावत गेला टेबलाकडे आणि पाहिलं तर दोन्ही धोंडे होते, आणि त्यामुळे त्याचं हृदय धडधडलं. का धडधडलं की खरंच आपण रात्री जे पाहिलं तर स्वप्न नव्हतं, तर ते खरं होतं, ही जे त्याला खात्री पटली, म्हणजे पक्क झालं, आणि त्याने दोन्ही धोंडे खिशात टाकले. राजू शांतपणे आपली तयारी करून शाळेत निघून गेला. शाळेत येताच राजूनं शिक्षकांना, मित्रांना त्या धोंड्याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा हा नेहमीचाच विचित्रपणा असेल म्हणून त्यांनी ते टाळलं. तो निराश झाला. कुणीच ऐकत नाही म्हटल्यानंतर त्याची जास्तच घालमेल होऊ लागली. तो अस्वस्थ झाला. तो काय झाला, शांतपणे शाळेत निघून गेला. शाळेत तो सर्वांना सांगू लागला, शिक्षकांना, मित्रांना, मी असा धोंडा पाहिला. पण त्याचं नेहमीच असं काही ना काही विचित्रपणा असतो ना, वेगळंच काहीतरी बोलायचं, त्यामुळे त्याचं कोणीच नीट ऐकून घेतलं नाही. त्यामुळे तो निराश झाला. कुणीच ऐकत नाही म्हटल्यानंतर त्याची जास्तच घालमेल होऊ लागली, आणि तो काय झाला, अस्वस्थ झाला. त्याने ही जी आपली गोष्ट जी मित्रांना सांगितली त्यानं कोणीच ऐकून त्याचं घेतलं नाही, त्यामुळे तो अस्वस्थ म्हणजे काय झाला, निराश झाला, आणि निराश होऊन तो बसला. कळलं तुम्हाला, स्वप्नवत म्हणजे स्वप्नासारखी दिसणारी गोष्ट त्याने सांगितली, पण त्याचं कोणी ऐकून घेतलं नाही, तो निराश झाला. त्याच दिवशी शाळेमध्ये विज्ञान मंडळातर्फे प्रसिद्ध विज्ञान कथाकार श्री अनिल घोटे यांचं व्याख्यान होतं. त्यांनी अंतराळासोबतच परग्रहावरील जीवसृष्टीसंबंधीची कथा सांगितली. राजूनं त्यांची कथा बारकाईनं ऐकली. त्यानंतरचा राजूचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत गेला. काय झालं, त्याच दिवशी शाळेत जो गेला होता तो धोंडे घेऊन ना, त्या दिवशी विज्ञान मंडळ, शाळेत बघा विज्ञान मंडळ असतं, म्हणजे विज्ञानाचे वेगवेगळे प्रदर्शनं भरवणारं, विज्ञानाचे प्रयोग घेणारं किंवा विज्ञानावर कार्यक्रम करणारं, विज्ञानातील तत्त्वांची किस्सा करणारं मंडळ असतं. तर त्या मंडळाने एक विज्ञान कथाकार म्हणजे विज्ञानातील तत्त्वावर आधारित कथा लिहिणारे कथाकार त्यांचं व्याख्यान ठेवलेलं भाषण असतं ना, त्याप्रमाणे जे अभ्यासावर विज्ञानावर आधारित भाषण होतं. आणि त्यांनी ते जे अनिल घोटे होते कथाकार, त्याने अंतराळासोबतच परग्रहावरील जीवसृष्टीसंबंधी कथा सांगितली. अंतराळ म्हणजे अवकाश, आपण विज्ञानात शिकलो आहोत बाळांनो. आपल्या आकाशामधील जे ग्रह ताऱ्यांच्या मध्ये जे रिकामी जागा असते त्याला अवकाश म्हणतात. परग्रह म्हणजे आपली पृथ्वी एक ग्रह आहे, ते सोडून इतर ग्रह, सूर्यमालेमध्ये इतर ग्रह आहेत की नाही, तशा इतर ग्रहावर सुद्धा जीवसृष्टी असेल, त्याचा पुढे शोध लागेल. जीवसृष्टी म्हणजे सजीवसृष्टी, पाणी, वनस्पती. आपल्या पृथ्वी हा एकच ग्रह आहे ज्यावर वातावरण असल्यामुळे सर्व सजीवसृष्टी आहे. अजून इतर ग्रहावर आहे की नाही याचा शोध लागायचा आहे. तर त्यासंबंधी त्याने कथा सांगितली, आणि राजू बारकाईने अगदी मन लावून ऐकत होता. पण त्यानंतरचा पूर्ण दिवस राजूचा अस्वस्थतेत गेला, म्हणजे तो अस्वस्थ झाला होता. त्यांना काहीतरी सांगावं असं वाटत होतं की मला पण असं वेगळं काहीतरी भेटलं आहे, मिळालं आहे, आणि त्याला सांगायचं होतं. त्यामुळे तो अस्वस्थ होता. त्यातच त्याने एक ठाम निश्चय केला. राजूच्या ठाम निश्चयाला त्याच्या बाबांचाही पाठिंबा मिळाला. राजूच्या शाळेतील पाटील सराने राजू व त्याच्या बाबांना प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल घोटे यांच्याकडे नेलं. काय झालं, त्याने एक ठाम निश्चय केला, दृढ निश्चय, पक्का निर्धार केला त्याने की नाही, मी आता कोणाला तरी सांगणारच. त्याने बाबांना सांगितलं, आणि त्या बाबांनी त्याला पाठिंबा दिला, म्हणजे सहकार्य केलं. बरं ठीक आहे, आपण जाऊया सरांकडे.
है ना. अशा प्रकारे अगदी पहिल्या वेळेला बाबा रागावले कारण तो उशिरा आल्यामुळे, पण नंतर बाबाने त्याला सहकार्य केलं. राजूच्या शाळेतील पाटील सराने राजू व त्याच्या बाबांना प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल घोटे यांच्याकडे नेलं त्याला. त्यानंतर काही दिवसाने डॉक्टर अनिल घोटे यांच्या समवेत त्यांचे शास्त्रज्ञ मित्र डॉक्टर कसबे व डॉक्टर पंडित हे राजूच्या शाळेत आले. पाटील सरांनी शाळेतील सर्व मुलांना पाहुण्यांची ओळख करून दिली आणि श्री घोटे बोलू लागले, राजू अतिशय चलाक, चाणाक्ष व हुशार मुलगा आहे. कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा करण्याची त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. कुतूहलापोटी जमवलेल्या धोंड्यांविषयी सांगण्यासाठी राजू 6 दिवसापूर्वी त्याच्या बाबांबरोबर माझ्याकडे आला होता. त्याच्या हातात धोंडे पाहून मलाही प्रथम त्याच्याविषयी शंका आली, पण पुढे धोंड्यांविषयीचा अनुभव त्याने माझ्याजवळ सांगितला. त्यांना मी शहारलो. त्याच रात्री आम्ही प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर कसबे व डॉक्टर पंडितांकडे गेलो. डॉक्टर घोटेने डॉक्टर द्वयींकडे कटाक्ष टाकला. पुढचा प्रसंग तुम्हीच सांगा असा निर्देश करत डॉक्टर घोटे थांबले. डॉक्टर घोटे हे जे त्यांच्या शाळेमध्ये आले होते ना विज्ञान कथाकार व व्याख्यान देण्यासाठी, त्यांच्याबरोबर काही डॉक्टर, 2 डॉक्टर, डॉक्टर कसबे आणि पंडित हे शाळेत आले होते. पाटील सरांनी आपल्या पाहुण्यांची सर्व ओळख करून दिली सर्व मुलांना आणि डॉक्टर घोटे बोलू लागले. काय सांगू लागले की राजू हा तुमच्या शाळेतला, हे आहेत डॉक्टर घोटे ज्याने कथा सांगितली होती, कथाकार जे आहेत ते व्याख्यान दिले ते, की राजू हा तुमच्या शाळेतला चलाक म्हणजे चतुर, हुशार, चाणाक्ष, कुशल मुलगा आहे आणि कोणत्याही गोष्टीचा पाठपुरावा करण्याची त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. पाठपुरावा म्हणजे सतत मागोवा घेणे. त्याने बाबाने दगड फेकले म्हणून तो शांत बसला का? नाही. रात्रीच्या काळ्या किट्ट अंधारातसुद्धा जाऊन त्याने दगड शोधून आणला. त्याने पाहिलं त्या दगडातून प्रकाश निघतो आहे, काहीतरी वेगळं आहे. रात्री उठून पाहिलं. असं एखाद्या गोष्टी सतत पाठी लागणे, मागोवा घेणे म्हणजे पाठपुरावा करणे ही त्याची नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजे त्याचा जन्मजात स्वभाव आहे. आणि कुतूहलापोटी काहीतरी वेगळं आहे म्हणून त्याने जे जमवलेले दगड घेऊन तो त्यांच्याकडे काय बोलले डॉक्टर घोटे की 6 दिवसापूर्वी तो बाबांबरोबर आला होता माझ्याकडे आणि हातात दगड पाहून काय त्यांनाही थोडंसं वेगळं वाटलं. पण दगडाविषयीचा अनुभव जेव्हा त्याने सांगितला कोणाला, डॉक्टर घोटे यांना, तेव्हा मी शहारलो म्हणजे घाबरलो मी पण. आणि त्याच रात्री ते धोंडे घेऊन ते कुठे गेले? आम्ही प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर कसबे व डॉक्टर पंडित हे चित्रात मी दाखवलेत ना, तर त्यांच्याकडे गेलो. डॉक्टर घोटेनी डॉक्टर द्वयींकडे, डॉक्टर द्वयी म्हणजे 2 डॉक्टर आहेत ना म्हणून डॉक्टर द्वयी म्हटलं आहे, त्या डॉक्टर द्वयींकडे कटाक्ष टाकला म्हणजे पाहिलं आणि म्हटलं, डॉक्टर पुढचा प्रसंग तुम्हीच सांगा. आणि स्वतः डॉक्टर घोटे थांबले. नंतर काय झालं? आता डॉक्टर जे 2 दुसरे डॉक्टर होते ना त्यापैकी डॉक्टर कसबे काय सांगतात पाहूया. डॉक्टर कसबे सांगू लागले, राजूंना सांगितलेल्या अनुभवानं आम्हीही चरकलो. आमच्यासमोरच ते धोंडे त्यानं ठेवले होते. त्याच रात्री आम्ही संशोधनाला सुरुवात केली. हा तुमचा छोटा राजूही आमच्याबरोबर होता. त्या धोंड्यातून आम्हाला धक्कादायक माहिती मिळाली. हे धोंडे दूरवर असलेल्या परग्रहावरील सजीव प्राणी होते. आपल्यापेक्षा कितीतरी पटीने बुद्धिमान होते. डॉक्टर कसबे काय सांगू लागले की राजूने सांगितलेल्या माहितीमुळे आम्ही चरकलो म्हणजे आम्हालाही धक्का बसला, आम्हीही घाबरलो. आणि आमच्यासमोरच ते धोंडे त्याने ठेवले होते, हलणारे धोंडे, ते धोंडे हलत होते, बरोबर ना. आणि त्याच रात्री आम्ही संशोधनाला शोध घ्यायला सुरुवात केली. हे डॉक्टर जे आहेत कसबे मुलांना सांगतात की राजूसुद्धा आमच्याबरोबर होता आणि त्या धोंड्याबद्दल आम्हाला धक्कादायक म्हणजे भीती वाटणारी अशी माहिती कळली. डॉक्टर सांगत आहेत सर्व मुलांना. ते धोंडे काय साधेसुधे धोंडे नव्हते. ते धोंडे म्हणजे परग्रहावरील म्हणजे दुसऱ्या ग्रहावरील आपल्या पृथ्वीपेक्षा वेगळ्या ग्रहावरील सजीव होते आणि ते कितीतरी आपल्यापेक्षा कितीतरी पटीने बुद्धिमान होते. हे पहा, हे धोंडे हे काय होते? परग्रहावरील सजीव होते आणि हे कितीतरी पटीने बुद्धिमान होते.
बाळांनो, तुम्ही काही सिनेमे वगैरे बघता, त्या सिनेमामध्ये तुम्ही पाहिलं असेल अशा प्रकारे बघा, हे परग्रहवरून येतात आणि त्यातून काही माणसं उतरतात, अशा प्रकारचे काही सिनेमेही तुम्ही दाखवलेले पाहिले असतील. तर हे परग्रह म्हणजे काय, आपल्या पृथ्वीपेक्षा वेगळे ग्रह अशी कल्पना केलेली आहे. आणि त्यातून जे काही सजीव निघतात ते सजीव आपल्यापेक्षा पूर्ण वेगळे असतात, आपल्यापेक्षा वेगळी जादा त्यांना बुद्धी असते, कितीतरी पटीने ते बुद्धिमान असे हे सजीव असतात. त्यातले काही चांगलेही असतील आणि काही वाईटही असतील. तर अशाच प्रकारचे धोंडे होते ते धोंडे काय होते पाहूया आता आपण पुढे. तर असेच धोंडे अमेरिकेच्या एका प्रांतात सापडल्याची नुकतीच बातमी आली आहे. कुठे अशा प्रकारचे हे धोंडे बघा, परग्रहावरून आलेले हे धोंडे अमेरिकेच्या एका भागात सापडल्याची बातमी आलेली आहे, असं डॉक्टर कसबे सांगतात. या धोंड्यामध्ये पृथ्वीवरील सजीवांबरोबरच निर्जीव वस्तूही गिळणे करण्याची क्षमता होती. अगदी दगडंसुद्धा. त्यानंच त्यांचा उदरनिर्वाह होत होता. पर्यायानं प्रजनन क्षमता वाढून त्यांच्यापासून दुसऱ्या धोंड्यांची निर्मिती होऊ लागली होती. राजूने हे शोधलं नसतं तर काही वर्षातच मानवाचं उच्चाटन झाल्याखेरीज राहिलं नसतं. त्यासाठीच धोंड्याचा नायनाट करणं आवश्यक होतं. त्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. ह्या सर्वाचं श्रेय राजूलाच आहे. त्याच्यामुळेच पृथ्वीवरील अरिष्ट टळलेलं आहे. काय सांगतात डॉक्टर कसबे, की आम्ही जेव्हा अभ्यास केला आहे धोंड्याचा, शोध लावला, तेव्हा काय कळलं, तर तुम्हाला म्हटलं की एलियन्स म्हणतो ना आपण, ते काही चांगले असतात पण काही नरभक्षकही असतील. तर हे धोंडे जे होते काय होते, पृथ्वीवरील सजीवांबरोबर निर्जीव वस्तूसुद्धा, कारण त्या धोंड्याने काय केलं होतं, राजूने ठेवलेले इतर 3-4 दगड बरोबर तेही खाऊन टाकले होते ना, आणि आकार त्याचा वाढला होता. ते गिळंकृत म्हणजे गिळण्याची त्यांची क्षमता होती त्या धोंड्यांची, अगदी दगडसुद्धा. आणि त्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत होता. उदरनिर्वाह म्हणजे पोट भरत होतं. आणि त्यांची प्रजनन क्षमता वाढवून बघा इथे चित्रात दाखवलं, एकापासून 3 धोंडे होऊ शकले असते, झाले असते तर ते जर हे धोंडे जर ठेवले असते ना, तर एकापासून अजून वाढले असते आणि त्यांची प्रजनन क्षमता वाढून एकापासून दुसऱ्या धोंड्याची निर्मिती झाली असती. बघा, एक नवीन झालेला छोटा आहे, मग तो मोठा झाला की परत त्याच्यापासून निर्मिती होणार, परत त्याच्यापासून, अशी धोंड्यांची निर्मिती होऊ लागली होती. आणि अनेक धोंडे वाढले असते आणि त्यांनी काय केलं असतं, या धोंड्यांनी माणसांनाही खाल्लं, सजीवांनाही खाल्लं असतं, निर्जीव वस्तूंनाही खाल्लं असतं. राजूने जर हे शोधलं नसतं तर काही वर्षात काय झालं असतं, मानवाचं पूर्ण उच्चाटन म्हणजे सगळी माणसं उखडून टाकली असती या धोंड्याने. आणि त्यासाठीच ह्या धोंड्यांचा नायनाट म्हणजे यांना नष्ट करणं आवश्यक होतं. आणि त्यात आम्ही यशस्वी झालो. आम्ही ते धोंडे नष्ट केलेले आहेत, असं डॉक्टर कसबे मुलांना सांगत आहेत. आणि या सर्वाचं श्रेय कोणाला आहे, ह्याचं पुण्य कोणाला मिळणार आहे, राजूला. कारण राजूने जर शोधलं नसतं आणि त्याचा पाठपुरावा केला नसता, मागोवा घेतला नसता, ते कोणालाच कळलं नसतं. शाळेत कळलं नसतं, पाटील सरांना कळलं नसतं शाळेतल्या. आणि डॉक्टरांना कोणी सांगितलं, पाटील सरांनी डॉक्टर घोटेंशी ओळख करून दिली, त्यांनी शास्त्रज्ञांना सांगितलं. आणि म्हणून पुढे पुढे त्याचं चक्र चालू झालं. तर मग राजू जर गप्प बसला असता तर सर्व पृथ्वी नष्ट झाली असती. आणि त्यामुळे पृथ्वीवरचं अरिष्ट म्हणजे काय, संकट टळलेलं आहे. कोणामुळे टळलेलं आहे, राजूमुळे टळलेलं आहे. त्यामुळे काय सांगतात डॉक्टर, की राजूने काय केलं, तुम्हा सर्वांना आपल्या सजीव सृष्टीला वाचवलेलं आहे. अशा प्रकारे हे काल्पनिक कथेमध्ये एक प्रकारचं वेगळं म्हणजे जिज्ञासा वृत्ती जशी आहे या राजूमध्ये, तशी तुमच्यामध्ये असली पाहिजे हे सांगितलं आहे. बाळांनो, तुम्हाला वेगवेगळे शास्त्रज्ञ माहिती आहेत ना, तुम्ही ऐकली असतील नावं. न्यूटन, त्यानंतर थॉमस एडिसन, आर्किमिडीज या चित्रात दिसत आहे, लुई पाश्चर, हे अलेक्झांडर ग्राहम बेल याने टेलिफोनचा शोध लावला, एडवर्ड जेन्नर ज्याने देवीची लस शोधून काढली. हे सगळे शास्त्रज्ञ कसे असेच झाले काय शास्त्रज्ञ? नाही, त्यांनीसुद्धा राजूप्रमाणे एखादी गोष्ट वेगळी दिसली त्याचा पाठपुरावा केला, मागोवा केला. जिज्ञासी वृत्ती, चौकस वृत्ती, बुद्धी त्यांची. नवीन काय दिसलं की त्याचं मागे लागायचं. न्यूटनचं तुम्हाला माहितीच आहे, पहिल्या चित्रात पहा तुम्हाला आपले शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन दिसत आहेत. काय झालं, असेच वाचायला बसले असताना झाडावरून सफरचंद पडलं. आपण काय म्हणत असतो, चला सफरचंद पडलं आपण खाऊया
खायला सुरुवात केली असते, पण त्याने नाही. हे सफरचंद खालीच कसं पडलं, वर का नाही गेलं? शाळेत पण असताना ते सर शिकवत असताना काय करायचे, ढग कसे पळत आहेत, शाळेत शिकवण्याकडे लक्ष नसायचं, ढग कसे पळत आहेत हे खिडकीतून बाहेर बघत बसायचे. एकदा त्यांना शिक्षक ओरडले, अरे तू न्यूटन काय बाहेर बघतोस? तर शिक्षक तो म्हणतो, सर ढग कसे पळत आहेत ते मी पाहतो आहे. म्हणजे जे त्याला वेगळं दिसलं त्यांना त्याचा ते काय करायचे, शोध घ्यायचे. आणि अशाच ह्या झाडावरून पडलेल्या सफरचंदामुळे गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. थॉमस एडिसनने काय लावला शोध, दिव्याचा शोध लावला. जर त्याने लावलं नसतं तर आपल्याला लाईट मिळाली नसते, उजेड मिळाला नसता. आता जो मिळतो आहे तो रात्रीचा. हे आहे आर्किमिडीज. त्यांना एका राजाने प्रश्न विचारला होता की माझा डोक्यावरचा सोन्याचा मुकुट जो आहे राजाच्या डोक्यावरचा, ह्याच्यात भेसळ आहे का, तर शोधून काढ. आर्किमिडीज विचार करत बसला, तर कसं शोधू? आणि असेच आंघोळीला बसलेले असताना जेव्हा त्याने टपात उडी मारली, टपात बसले तेव्हा काही पाणी बाहेर पडलं आणि त्यावरून त्यांना कळलं की मला शोध लागला. शोध लागला म्हणजे त्या भाषेमध्ये, त्यांच्या भाषेमध्ये युरेका युरेका ओरडत ते तसेच आंघोळ करताना बाहेर धावत सुटले राजाकडे की मला शोध लागला, शोध लागला. असे शास्त्रज्ञ होते. म्हणजे त्यांच्या चौकस बुद्धीमुळे त्यांनी काय केलं, हे वेगवेगळे शोध लावले. आणि अशीच चौकस बुद्धी मुलांनो तुमची पण असायला पाहिजे. जशी राजूची होती त्याप्रमाणे वेगळं काहीतरी शोध लावण्याचे, अगदी आपण शास्त्रज्ञान एवढा नाही, पण वेगळं काहीतरी जाणून घेण्याची काय असली पाहिजे, आपली तुमची वृत्ती असली पाहिजे. सखोल अभ्यास करण्याची क्षमता वाढवली पाहिजे. तुम्ही नुसतं विज्ञानाचा परिचयच नाही घ्यायचा, तर सखोल अभ्यास करायचा. जशा प्रकारे गोष्टीरूपाने खगोलशास्त्रातील किमया जाणून घेण्याची आवड मुलांना लागावी, हाच हेतू ह्या कथेमागे होता. तर आपला आज पाठ हा इथे संपलेला आहे. तर आजच्या भागात आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. या भागात आज आपण इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा व BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.